तोंड मचाए व चिंगम आणि मीच तुला डॅशिंग सिंगम शेकुतीने कपाळे लल कुकू. हर्षल काय रे काका? आले ते तुका पाटील आणि तुका पाटील ना पोरे काही दिवशी नाही ना साला गावात 8 दिवस पुसू काय वानगडचे रे. अरे काका काही दिशी नाही राहणार बरं का. हा ना यार घर बी दिसतात नाही, वावरात बी दिशी नाही राहणार, गावात बी काही दिसतात नाही. काय वानगडचे रोज गावात चमकणारा लोक साल. हा चाल ना बरं काका. पाहू बरं घर चाल चालता पाहिजे होतं. चाल बरं. आयले तुका पाटील काय रे, तू काम कर पोरे कदा काय तुला आला. अरे देवा वाईट दिवस निधी चढाल पावतात रे, बेकार वाईट वीक आहे म्हणाल. काय होईल तुका पाटील. मला करता बोलायला पॅरेस नजर काही लागा रे बाप्पा, बेकार कामी घे रे, वाईट वीक आहे. कस काय रे असं. चाल बरं पाहू. चला तुमले दिसाडत. यार वाईट होई ना भाऊ. काय करू काक्या, पुणे मुंबई आपला सरकारला माहिती नाही, कुठे की जाऊ आता, याला तेच कळी नाही रे ना मला. अरे तुका पाटील आता काळजी नको करू. आता पॅरेलाइज पेशंट कुठे नाशिक पुणे मुंबईला घी जावानी गरज नाही. आता आपला उत्तर महाराष्ट्रात एकमेव आणि सर्वात मोठं आयुर्वेदिक व पॅरालिसिस हॉस्पिटल आता आपला सटाणा शहरात. इथे डॉक्टर चेतन ठाकरे आणि यासना अनुभवी स्टाफ. इथे पंचकर्म, मालिश देणे, वाफ देणे, ॲक्युप्रेशर, फिजिओथेरपी व नवनवीन टेक्नॉलॉजीना इक्विपमेंट वापरीसन पॅरेलाइज पेशंट कमी कालावधीत पूर्णतः बरा करतस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे हॉस्पिटल सर्वसामान्यसले परवडे असं हॉस्पिटल छे. म्हणीसन तुना पोऱ्याले आपण सटाणाले मानस आयुर्वेदिक या हॉस्पिटलले घी जाऊ आणि लवकरात लवकर बरा करी आणू. टेन्शन घेऊ नको तू. काक्या सटन आले कुठे होणार हॉस्पिटल. अरे भाऊ तुका पाटील सटाणाले आपला नामपूर रोडले रामजी मंगल कार्यालयाला समोरच एकदम निसर्गरम्य वातावरणात एकदम एक कर्मचारी फैलेलं हॉस्पिटलची एकदम जबरदस्त टेक्नॉलॉजीची. तूच काहीतरी कर रे काक्या, काहीतरी कर. चला चला घी जाऊ आपण. मंडळी सर्वसामान्य व गोरगरीब असता आधार म्हणजे मानस आयुर्वेद सटाणा हे हॉस्पिटल. मंडळी येथे आयुर्वेद व आधुनिक तंत्रज्ञानना इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करीसन पॅरेलाइज पेशंट कमी कालावधीत बरा केला जास. मंडळी तुम्हाला आसपास किंवा नातागोतामा कोणी पॅरेलाइज पेशंट होईना तर त्याले मानस हॉस्पिटल सटाणा या ठिकाणी नक्की घी जावानं लवकरात लवकर बरा करी आणा. त्याचा मोबाईल नंबर सुद्धा मी देईल, त्यासले संपर्क करा. लवकरात लवकर तुला घरी पाठवू आम्ही. काही टेन्शन घेऊ नको. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर तुमच्या पेशंटला मी बरं करून घरी पाठवतो. त्याच्या पायावर चालता करून घरी पाठवतो.